वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला किंवा अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुलाची निर्धार विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वेद अनंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी वेद समस्त शास्त्र आणि 18ही पुराणांचं तात्पर्य सांगितलेलं आहे. विठ्ठला या श्री सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम या पवित्र स्थळी आपण ही जी सेवा करतो आहोत हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री सद्गुरु ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजलेला आहे. श्री संत गंगागिरीजी महाराज श्री सद्गुरु जोग महाराज श्री विश्वेश्वरनाथ बाबा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य बंसी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य एकनाथ स्वामी महाराज श्रद्धेय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा संपन्न होतो आहे. या वर्षीच्या या सप्ताहातील ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आदरणीय बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरिता गावातील परिसरातील आणि दूरवरूनही आलेली अनेक गुणीजन मंडळी ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णा महाराज वावरे प्रसाद महाराज तराळ विशाल महाराज थोरात प्रसाद महाराज तरवडे नंदकिशोरजी महाराज खरात चांगदेवजी महाराज काळे राम महाराज खरवंडीकर बाबा महाराज मोरे जगताप महाराज भारत महाराज धावणे खळेकर महाराज योगेश महाराज होण माऊली महाराज शिंदे कोंडीराम महाराज पेचे शंकर महाराज तनपुरे समस्त पंचकृषीतील भजनी मंडळ आणि श्री उदयनदादा गडाख पाटील आणि आपण सर्वजण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी वेदशास्त्र आणि पुराणांचं महातात्पर्य म्हणजे सिद्धांत
म्हणजे सार भाग म्हणजे रहस्य यातून सांगितलेलं आहे. विठ्ठल आपला हा धर्म अतिशय श्रेष्ठ आहे. आपल्या धर्माला हिंदू धर्म असं नाव आहे, त्याप्रमाणे सनातन धर्म असंही नाव आहे, त्याचप्रमाणे वैदिक धर्म असंही एक नाव आहे. आणि ते वैदिक धर्म असं नाव असण्याचं कारण की वेदाचं अनुसरण करणारे लोक या धर्मात आहेत, म्हणून या धर्माला वैदिक धर्म म्हणतात. म्हणजे ज्या धर्मातील लोक वेदाज्ञेचं पालन करतात, आपलं जीवन वेदानुसार जगतात, त्या धर्मातील लोकांना वैदिक धर्मीय म्हणतात. विठ्ठल आपल्या सर्वांना वेद प्रमाण आहेत, असले पाहिजेत, असावेत. संतांना त्यांच्या जीवनामध्ये सर्वस्वी वेद प्रामाण्य मान्य आहे. आपल्या सर्व संतांनी वेदाचं अनुसरण त्यांच्या जीवनात केलेलं आहे. ज्ञानोबारायांचा जर विचार केला, आपल्या संप्रदायाची पायाभरणीच ज्यांनी केली त्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी जे मंगल केलेलं आहे, ज्या परमात्म्याला वंदन केलेलं आहे, कोणत्या परमात्म्याला? वेद प्रतिपाद्या, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असलेला जो परमात्मा, त्याला मी नमस्कार करतो. विठ्ठल वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. जे काही बोलिलो ते वेदातीलच बोलिलो, फक्त वेदात जरा गुह्य रीतीनं बोललेलं होतं, तेच मी उघड बोलिलो. विठ्ठला आपल्याकडे एक शब्द आहे, जसे अनेक शब्द आहे, त्यातील एक शब्द जे अभंगाच्या संबंधानं चिंतन आपल्याला करायचं असल्यामुळं शिष्ट शब्द आहे. शिष्ट शब्द, पण व्यवहारामध्ये आपण तो विपरीत अर्थानं ग्रहण केलेला आहे. आपण शिष्ट कोणाला म्हणतो? व्यवहारामध्ये शिष्ट शब्दाचा प्रयोग कोणासाठी करतो? फुगीर माणसासाठी. कुणाचं ऐकूनच घेत नाही, मनमानी करतो. लोक म्हणतात हा फार शिष्ट आहे, पण शिष्ट शब्दाचा तो खरा अर्थ नाही आहे, उलट्या अर्थानं आपण ग्रहण केलेला आहे. शिष्टाचार शब्द आहे की नाही आपल्याकडे? शिष्ट लोकांचा आचार म्हणजे श्रेष्ठांचा आचार म्हणजे शिष्टाचार. येथील अंतरा शिष्टांचे अनुभव तुकाराम महाराज म्हणतात, किंवा नेसविल्या विन न पाहे शिष्टू जैसा. विठ्ठला मायवणी पापिये उघडी केली विपाये, ते नेसविल्या विन न पाहे शिष्टू जैसा. शिष्ट म्हणजे श्रेष्ठ, पण त्या शिष्ट शब्दाचा शास्त्रातील अर्थ मला आपल्याला सांगायचा आहे. वेद प्रामाण्य अभ्युपगंतृत्वम शिष्टत्वम. विठ्ठला किम नाम शिष्टत्वम. शिष्ट कशाला म्हणतात? त्यांनी सांगितलं, वेद प्रामाण्याचा पुरेपूर स्वीकार ज्याच्या जीवनात दिसून येतो, ज्याला सर्वस्वी वेद मान्य आहेत, त्याला म्हणतात शिष्ट. विठ्ठला पण आपण शिष्ट शब्दाचा वेगळाच अर्थ केला. आम्ही गमतीनं म्हणत असतो, शिष्ट शब्दाचा केलेला आपण विशिष्ट अर्थ आहे. विठ्ठल आपले सर्व संत शिष्ट आहे, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात वेद प्रामाण्याचा स्वीकार केलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं तर ते म्हणतात, मी माझ्या मनाचं काही बोलत नाही, जे बोलतो ते वेदानं ज्या नीती धर्माचा उद्घोष केलेला आहे तेच बोलतो. वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती. संती केले संती केले, वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती. संती केले वाचा बोलो वेदनीती, वाचा बोलो वेदनीती, वेदनीती बोलो वेदनीती. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते म्हणतात, आम्ही आमच्या जीवनात तेच करू जे संतांनी आपल्या जीवनात केलेलं आहे, आणि आम्ही आमच्या वाणीनं तेच बोलू ज्या नीती धर्माचा उद्घोष वेदानं केलेला आहे. फक्त मराठी भाषेत तुम्हाला कळेल अशा रीतीनं बोलू, पण जे बोलू ते वेदातीलच बोलू. विठ्ठला ते
वेदबाह्य तर बोलत नाहीतच, पण जे वेदबाह्य बोलतात त्यांना शिव्या घातल्याशिवाय राहत नाहीत. वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जनामध्ये. वेदबाह्य बोलणाऱ्यांना तुकाराम महाराजांनी अतिशय परखड भाषेमध्ये सुनावलेलं आहे. वेद शास्त्र पुराण नाही ज्या प्रमाण, तयाचे वदन नावलोका. ज्याला वेद मान्य नाही, शास्त्र मान्य नाही, पुराण मान्य नाही, संत वचन मान्य नाहीत, त्याचं ऐकू नका. एवढंच नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नका. का पाहू नका असं विचार केला तर लक्षात येईल. त्याचे काळे तोंड कशाला पाहिजे? विठ्ठला. या वेदशास्त्र पुराणांचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. किती महत्वाचे आहेत. आता त्या वेद शास्त्र पुराणांच्या शास्त्रीय व्याख्या सांगण्यामध्ये मी काय आज वेळ दवडायला मोकळा नाही आहे. कारण वेद शब्दाच्या 7 व्याख्या वेदाच्या भाष्यकार सायणाचार्यांनी केलेल्या आहेत. त्या एका एका व्याख्येला घेऊन विवरण केलं तर 7 कीर्तन होतील. नमुना म्हणून गरिबी हटाव योजना एक सांगतो. विठ्ठला. वेदो नाम वेद्यन्ते नाम ज्ञाप्यन्ते धर्मार्थ काम मोक्षाः अनेन इति व्युत्पत्त्या चतुर्वर्ग ज्ञान साधन भूतो यो ग्रंथ विशेषः वेदः. विठ्ठला. हे ऐकल्या नसल्यासारखं करा, सोडून द्या, पुढे जाऊ आपण. वेद शास्त्र आणि पुराण म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेत जाणण्याचा आपण प्रयत्न करून एक उदाहरण मला आपल्याला द्यावं लागेल. ज्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण बाजारातून खरेदी करून घेऊन येतो, त्या वस्तूबरोबरच त्या विक्रेत्यानं एक पुस्तिका दिलेली असते, कार्ड दिलेलं असतं. मॅन्युअल कार्ड म्हणतो आपण त्याला, माहिती पुस्तिका. म्हणजे ही वस्तू तुम्ही जी घेऊन जात आहात ती कशी हाताळली पाहिजे याची माहिती त्याच्यामध्ये असते. त्या वस्तू निर्मात्यानं, त्या कंपनीनंच ती दिलेली असते. तो विक्रेता देखील आपल्याला ती वस्तू देतो, मोबाईल म्हणा किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा. आपण काय करतो, ती पुस्तिका पाहतच नाहीत, ठेवून देतो ती तशीच. आणि ती वस्तू वापरायला काय करतो, सुरुवात करतो, तशीच हाताळायला सुरुवात करतो. बरं, त्या कंपनीनं जाहिरात करताना सांगितलेलं असतं 3 वर्ष टिकेल, 4 वर्ष टिकेल, वॉरंटी गॅरंटी काहीतरी. पण 2-3 महिन्यातच तिच्यात काय होतो, बिघाड होतो. मग आपल्याला आठवण येते कशाची, त्या माहिती पुस्तिकेची. आणि मग आपण वाचतो किंवा वाचून घेतो इंग्रजीत असल्यामुळं. मग लक्षात येतं आपल्या, काय लक्षात येतं, वस्तू जशी हाताळायला सांगितली होती तशी हाताळली गेली नाही, म्हणून मध्यंतरी तिच्यात काय झाला, बिघाड झाला. मग मला सांगा बरं, ती पुस्तिका जी आहे ती अभ्यासली पाहिजे, वाचली पाहिजे कधी, वस्तू वापरायला सुरुवात करण्याच्या पूर्वी. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. हे झालं उदाहरण. अगदी त्याच पद्धतीनं भगवंतानं अनमोल असलेला हा नरदेह आपल्याला दिला आणि त्याबरोबरच या देहाचा कसा वापर करावा जेणेकरून तो भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचेल हे सांगणारे मॅन्युअल कार्ड म्हणजे वेद शास्त्र पुराण आणि संत वचन. विठ्ठल. पण त्या पुस्तिकेची आठवण जशी आपल्याला वस्तूत बिघाड झाल्यानंतर येते, बहुतेक तसंच होताना दिसतं. कुठं इथं सिद्धांतात सुद्धा वेदशास्त्र पुराण संत वचन त्यांची आठवण आपल्याला होते कधी, वस्तू बऱ्यापैकी बिघडल्यानंतर. 70 पार केली की मग म्हणतो ज्ञानेश्वरी वाचावी वाटते. असे वाचावी वाटणं हे काही वावगं नाही आहे. सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नये, ती ही चांगलीच गोष्ट आहे. पण आता काय कळेल का, विठ्ठला. आणि वेदशास्त्र पुराण संत वचना व्यतिरिक्त या देहाचा उपयोग कसा करावा हे सांगण्याचं साधन आपल्याकडे उपलब्धच नाही आहे. आपण या देहाचा उपयोग केवळ विषयाचरणामध्येच करू. जर आपल्याला संतांनी सांगितलं नाही, देवे दिला देह भजना गोमटा, हे संतांनी सांगितलं, ते शब्दप्रमाणे सांगितलं, म्हणून आपल्याला कळालं की हा देह भजनासाठी म्हणजे भगवत प्राप्तीचं साधन करण्यासाठी दिलेला आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. जीवपण बाद होईल, भवरोगाचा नाश होईल आणि नारायण आत्मत्वाने प्राप्त होईल. याकरिता हे अवयव, ही इंद्रिय, हा देह आपल्याला दिला. पण हे त्या शास्त्रात सांगितलेलं आहे. जर त्याचा अभ्यास आपण केला कधी, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानिह, प्रल्हादाचे उद्गार आहेत. या भागवत धर्माचं आचरण कुमार अवस्थेतूनच करावं. विठ्ठला. एवढं
अनन्यसाधारण महत्व त्या वेदशास्त्राधिकाचं आपल्या जीवनामध्ये आहे, पण आपण अज्ञानानं त्याला नाकारलेलं आहे आणि म्हणूनच मग आपण दुःख भोगत आहोत. आपल्याला प्राप्त असलेलं दुःख आणि आपल्याला न भेटलेलं सुख, याला काय कारण आहे? एकमेव एका वाक्यात उत्तर द्या असं जर विचारलं ना, आजच्या अभंगाच्या संबंधानं जर बोलायचं असेल तर काय उत्तर येईल? एकाच वाक्यात सांगायचं आणि आजच्या अभंगाच्या चिंतनाच्या संबंधानं सांगायचं की आपल्याला सुख प्राप्त झालेलं नाही. अभिलषित सुख, जे इच्छित सुख आहे, जेवढं सुख आपल्याला हवं आहे ते काय आतापर्यंत कोणाला मिळाल्याचा काय अनुभव आपल्याला नाही आहे. त्याचं कारण काय? त्याचं एकमेव कारण आणि एका वाक्यात उत्तर देण्यासारखं कारण असं आहे की आपण आपलं जीवन वेदानुसार जगत नाही. म्हटलं याला प्रमाण आहे का? काय आहे प्रमाण? यशास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न सिद्धीम वापनोती न सुखम न पराम गतीम. भगवंताचं वचन आहे. या म्हणजे जो शास्त्रविधीम, शास्त्र आज्ञेचं, शास्त्राज्ञेचं उत्सृज्य उल्लंघन करून कामकारतः वर्तते, मनाला येईल तसंच वागतो. अंगामनासी रुचावे येतोलेनी कृत्याकृत्य ना ठवे, जो करण्याची नावे भलतेची करे. काय करणीय आहे, काय केलं पाहिजे आणि काय त्याज्य आहे, हे आहे ही नाही, काय त्यागलं पाहिजे, याची पारख कोणाकडून करून घेतली पाहिजे? शास्त्राकडून. आपण आपलं मनानं डोकं लावायचं नाही. कृत्याकृत्य विवेकी शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुडे लोकी वाळावे गा विठ्ठला. आपण आपल्या इच्छेनुरूप आपलं जीवन जगतो. आपल्याला वाटलं ना योग्य, मग ते करायचं, पण ते शास्त्राला मान्य आहे का? त्या शास्त्र ते करण्याची आज्ञा देतंय का? हे न पाहता ते केल्यामुळं आपल्याला अभिलषित सुखाची प्राप्ती झालेली नाही आहे. ज्ञानोबरायांनी विस्तारानं भाष्य केलंय, पण मी अगोदरच शब्द वापरून टाकलेला आहे की कीर्तन प्रवचन म्हणजे ही गरिबी हटाव योजना असते. सगळं कसं काय सांगता येईल? सगळं सांगता येत नसतं. कीर्तन प्रवचन म्हणजे गरिबी हटाव योजना हा शब्द काही आमचा नाही. सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे कीर्तन आणि प्रवचन गरिबी हटाव योजना. तासाभरात एका अभंगाचा समग्र भाव कसा काय व्यक्त केला जाऊ शकेल? मग जे काही केलं जातं ते म्हणायचे गरिबी हटाव योजना. मग आम्ही गमतीनं म्हटलं, बाबा तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे कीर्तन प्रवचन ही गरीब हटाव योजना आहे. असे ना का योजना गरिबी हटाव का असे ना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको विठ्ठला. त्या श्लोकावर जे ज्ञानोबरायांनी भाष्य केलेले कामापुरत्या 2 ओव्या मी आपल्याला सांगून पुढे आपल्याला जायचं आहे. जो जगी समान सकृपू हिता हित दाविता दीपू, तो अमान्यू केला बापू वेदू जेणे. जो जगावरती कृपा करण्याच्या बाबतीमध्ये समान आहे, सारखी कृपा तो जगावर करतोय आणि जगाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे याचं प्रकाशन करणारा जो दीप आहे, असा बाप असलेला वेद काहींनी नाकारला. त्या वेदालाच नाव ठेवू लागले, शास्त्रालाच नाव ठेवू लागले, थोतांड मानू लागले, कपोल कल्पित काहीतरी लिहिलेलं आहे असं मानू लागले. मग त्यांना लाभ काय होणार? ज्ञानोबराय पुढे म्हणतात, एवम परत्र ना स्वर्गू ना अहिकही विषय भोगू तेथ केवता प्रसंगू मोक्षाचा. या ओवीतील हे दुसरं पद अधोरेखित करण्यासारखं आहे. एवम परत्र ना स्वर्गू, वेदाला नाकारून शास्त्राज्ञेचं उल्लंघन करून जो वागतो त्याला परत्र म्हणजे त्याचं पारलौकिक कल्याणही होत नाही. ना स्वर्गू, तो स्वर्गालाही जात नाही. अहो ठीक आहे, काही लोक म्हणतील ना आम्ही स्वर्ग मानतच नाही, परलोक मानतच नाही. मग कमीत कमी आम्हाला ऐहिक विषय तर नीट उपभोगता येतील. नको तुमची वेदाज्ञा आम्हाला पालन, आम्ही आत्मा परमात्मा परलोक वैकुंठ स्वर्ग इत्यादी मानतच नाही. ज्ञानोबरायांच्या या ओवीतील हे दुसरं जे पद आहे ते अंडरलाईन करून ठेवायचंय. ना ऐहिकही विषय भोग, ज्याला केवळ ऐहिक विषय उपभोगायचे आहेत त्याला सुद्धा वेदाज्ञेचं पालन केल्याशिवाय गत्यंतर नाही विठ्ठला. ना ऐहिकही विषय भोगू. आणि असं जर असेल तर जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही या न्यायानं तेथ केवता प्रसंगो मोक्षाचा. तो वेदाज्ञेचं उल्लंघन केल्याने जर पारलौकिक कल्याण होत नसेल, स्वर्गाधिकाला जाता येत नसेल आणि ऐहिक विषय देखील नीट उपभोगता येत नसतील तर मोक्ष काय? मग आपल्या टिंब टिंब जे जे असेल ते भरून टाका जागा विठ्ठला. अहो भीतीच घातली ज्ञानोबराय तुम्ही आम्हाला. आम्ही काय केलं पाहिजे? पुढचा श्लोक त्याच्या तिथून हालायचं नाही आज. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. तस्मात् तत्
सर्वनाम पुल्लिंग सर्वनाम पंचमी एकवचन म्हणून, तस्मात शब्दाचा अर्थ आहे म्हणून, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, म्हणून काय करावं, शास्त्राज्ञेला प्रमाण मानावं. या कारणी पै बापा जयाथी आपुली कृपा तेने वेदाची या निरोपा आणन की, ज्ञानोबा आहे त्याच्यावर म्हणतात. हे बाप्पा अर्जुना, भगवंत अर्जुनाला बापा म्हणतोय. खरं तर तो देवच बाप आहे. तू गुरुबंधू पिता तो म्हणतो देखील ना. सगळ्या जगाचा बाप असलेला तो देव त्या अर्जुनाला म्हणतो बाप्पा अर्जुना ऐक, ज्याला वाटतं आपल्यावर आत्मकृपा व्हावी, आपलं आत्मकल्याण व्हावं, त्यानं काय करावं, तेने वेदाची अनिरोपा आनन कीजे, त्यानं वेदाच्या निरोपाकडे कानडवळा करू नये, त्या वेदाज्ञेला अन्यथा घेऊ नये, लक्षपूर्वक ती वेदाज्ञा ऐकावी. तेने वेदाची अनिरोपा आनन कीजे, कारण वेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवानं मानवासाठी पाठवलेला निरोप आहे. विठ्ठल संत देखील सांगतात आमचं हे पदरचं नाही, तुका म्हणे मद धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुकोबराय म्हणतात नो हे माझी वाणी पदरीची, हे मी पदरचं बोलत नाही, देवानं तुमच्यासाठी माझ्याजवळ पाठवलेला हा निरोप आहे. विठ्ठल हे बाप्पा अर्जुना, ज्याला वाटतं आपलं आत्मकल्याण व्हावं त्यानं वेदाज्ञेकडे लक्ष द्यावं, वेदाज्ञा अन्यथा घेऊ नये, त्या निरोपाकडे कानाडोळा करू नये. काय करावं, ती वेदाज्ञा आपल्यासाठी काय सांगते आहे हे लक्षपूर्वक ऐकावं. होईल काय त्यानं, कल्याण होईल. कसं होईल, सहज होईल. उदाहरण सांगतो म्हटले. पुढे 3 ओव्यामध्ये वेगवेगळे 3 दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहे. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटीची ते पतिव्रता माऊलीचा दृष्टांत दिलेला आहे. पतिव्रता माऊलीनं आपलं आत्मकल्याण करून घेण्याकरिता दुसऱ्या साधनं करण्याची आवश्यकता नाही आहे. तिनं काय करायचं, पतीच्या मताचं फक्त काय करायचं, अनुसरण करायचं. पितृवचन सेवा पती हेच विष्णूची महापूजा, तिच्यासाठी दुसरी पूजा नाही आहे, तिच्यासाठी कल्याणाचा दुसरा मार्गच नाही आहे. तिनं फक्त आपल्या पतीच्या मताचं अनुसरण करायचं, पतीची मनोभावे काय करायची, सेवा करायची. तेवढ्याने काय होईल, अनायासे आत्महिता भेटीची ती, अनायासे सहजच ती आत्मकल्याणाला काय होईल, प्राप्त होईल. हा दृष्टांत दिलाय. बरं, खरं तर हा अन्य शास्त्राचा सिद्धांत आहे, पण ज्ञानोबारायांनी त्याला दृष्टांत करून टाकलं. विठ्ठल ज्ञानोबाराय शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. भले ते म्हणत असतील शब्द कैसा घडीजे, प्रमेयी कैसे चढीजे, अलंकारू म्हणजे काय ते नेने, एरवी तरी मी मूर्ख, ते म्हणतात. पण तसं नाही आहे. अहो, ज्यांची ज्ञानेश्वरी केवळ वाचल्याने मूर्ख मूर्ख राहत नाही, ते मूर्ख कसे असतील. विठ्ठल ते नव शब्द निर्मातेही आहेत आणि त्या शब्दांना अर्थ प्रदाते सुद्धा आहेत. हे 2 शब्द लक्षात ठेवा. मराठी भाषेमध्ये ज्ञानोबारायांच्या पूर्व काळात प्रचलित नसलेले अनेक शब्द ज्ञानोबारायांनी मराठी भाषेला दिले, निर्माण केले. आणि केवळ शब्द निर्माण करून थांबले नाही. आपणही ट फ काही जोडून शब्द करू शकतो निर्माण, पण त्याला अर्थ कोण देणार. पण अर्थ प्रदाते सुद्धा ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांच्या उत्तर काळातील मराठी आणि पूर्व काळातील मराठी याच्यात जमीन आसमानचा भेद आहे. विठ्ठल ते शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने असे ते आहेत. म्हणून ते अन्य शास्त्राचा सिद्धांत की जे शास्त्रकार आयुष्याच्या आयुष्य घालून ज्या सिद्धांताप्रत पोहोचले, ज्ञानोबारायांनी तोच उचलून त्याचा दृष्टांत केला. विठ्ठल पतिव्रतेचा दृष्टांत दिला. पुढे दुसरा दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. नातरी, नातरी म्हणजे अन्यथा किंवा नसेल कळाला पतिव्रतेचा दृष्टांत, दुसरा सांगतो म्हणे. नातरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना, शिष्यात्म भुवना माझी पैसे. जो सत शिष्य आहे त्याला आता पूर्वपुण्याईनं आणि भगवत कृपेनं श्रीगुरूंची प्राप्ती त्याच्या जीवनात झालेली आहे ना, तर त्याला आता आत्मकल्याणाकरता दुसरं साधन करण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात की नाही, पडोनी राही ना. पुढे शब्द महत्वाचा आहे. उगाच शब्द खूप चांगला आहे. माणसाने उगाच राहिलं पाहिजे. उगाच राहत नाही, उगीच काहीतरी करतात. विठ्ठल उगाच शब्दाचा अर्थ असा आहे की स्व उद्धाराकरिता आता आपलं डोकं चालवण्याची गरज नाही. गुरु काय करायचं ते ठरवते. गुरूंच्या आज्ञेकडे फक्त काय करायचं, लक्ष द्यायचं. दिठी देतो जतना, त्या गुरुवचनाकडे दृष्टी ठेवायची. त्याने काय होईल, शिष्य आत्मभुवना माझी पैसे, आत्मसाम्राज्याच्या भुवनामध्ये त्या शिष्याचा सहजच काय होईल,
प्रवेश होईल. दोन दृष्टांत दिल्यानंतर ज्ञानोबारांच्या लक्षात आलं असावं की पतिव्रतेचा आणि सत्शिष्याचा दृष्टांत सगळ्यांनाच कळेल असं नाही, म्हणून सगळ्यांना कळेल असा दृष्टांत सांगताना ज्ञानोबा तिसऱ्या ओवीत तिथं म्हणतात हे असो म्हणजे हे दोन ओव्या असो, कळाल्या ठीक, नाही कळाल्या अडचण नाही. हे असो आपुला ठेवा हातात ही जरी यावा तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. आपलीच वस्तू आपल्याच घरात आपणच ठेवलेली, पण अंधार झाल्यामुळं सापडत नाही आहे. काय करतो आपण? हातात दिवा घेतो, आदरपूर्वक धरतो, हेळसांड नाही करत त्याची, आणि त्याच्या प्रकाशात त्या वस्तूपर्यंत जाऊन पोहोचतो. आदरे जीवी दिवा पुढा कीजे. अगदी हे दृष्टांत आहेत. अगदी त्याच पद्धतीनं माणसानं आपलं कल्याण होण्याकरिता दुसरी खटपट न करता केवळ वेद आपल्यासाठी काय सांगतोय त्याकडे लक्ष द्यावं. विठ्ठला तैसे तिथं सिद्धांत आहे. तैसे अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था तेने श्रुती स्मृती माथा बैसणे घापे. हे पार्था अर्जुना, ज्याला वाटतं चारही पुरुषार्थाचा स्वामी आपण व्हावं त्यानं काय करावं? श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे शास्त्र. माथा बैसणे घापे, मस्तकावर धारण करावं. मस्तकावर धारण करावं, डोक्यावर धारण करावं. डोक्यावर घ्यावं म्हणजे डोक्यात घ्यावं. लक्षात आलं? म्हणजे त्यातील आज्ञा शिरोधार्य मानाव्यात. किती मान्यता असावी त्या वेदाज्ञेबाबत. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. जे घेववी ते न म्हणावे विषयी विरू. शास्त्रानं वेदानं सांगितलं हे राजा हे राज्य या क्षणाला सोड, त्यानं कोणत्याही गोष्टीचा मागचा पुढचा विचार न करता शास्त्र आपली आई आहे आणि हिताचं सांगते आहे हे समजून त्या क्षणी राज्याचा काय करावा? त्याग करा. आणि शास्त्रानं सांगितलं असेल हे विष घे, तर हे विष माझ्या जीवाच्या विरोधी आहे असं न म्हणता त्यानं तत्क्षणी विषाचं काय करावं? प्राशन करावं. एवढी वेदनिष्ठा असली पाहिजे. ऐसिया वेदैक निष्ठा जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे का. ज्ञानोबा म्हणतात अशी वेदनिष्ठा शास्त्रनिष्ठा संत वचनावरची गुरु वचनावरची निष्ठा ज्याच्या जीवनात प्रकट झाली त्याचं अनिष्ट अकल्याण वाटोळ कोणीच करू शकत नाही. विठ्ठला आता तिथं उभी आहे. पया हितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. सगळं जग ज्यांना माऊली म्हणतंय. म्हणती ज्ञानाबाई वेदशास्त्री देती बाई, म्हणती ज्ञानाबाई आई. ते आई जगाची आई असलेले ज्ञानोबराय म्हणतात वेदासारखी दुसरी आई नाही आहे. केवळ ज्ञानोबरायांनीच वेदाला आई म्हटलेलं आहे असं नाही. तुकोबरायांनी म्हटले थोडा जरा वेगळ्या रीतीनं म्हटलेलं आहे. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. तिथं तुकोबरायांनी वेदाला काय म्हटलेलं आहे? आईच म्हटलेलं आहे. आईच्या स्तनातील दूध प्राशन करून त्या जीवानं आपलं जीवन धारण करावं. ते सोडून एखादं मूर्ख बालक हातात धारदार शस्त्र घेऊन आईची स्तन जर कापू लागलं तर पर्यायाने ते नाश कोणाचा करून घेतंय? स्वतःचा. मातेची जो थाने फाडी तया जोडी कोणते, त्याला काय प्राप्ती होणार आहे? पण वेदानिंदी तो चांडाळ भ्रष्ट सुतकिया खळ. असो तुकोबरायांनी देखील वेदाला काय म्हटलं? आई म्हटलं. आणि ज्यांचं अनुसरण ज्यांच्या तत्वज्ञानाचं अनुसरण ज्ञानोबरायांनी केलेलं आहे भाष्यकारा ते वाट पसतू त्या भगवान भाष्यकारांनी सुद्धा एका ठिकाणी वेदाला आई म्हटलेलं आहे. विठ्ठला त्यांनी वेदाला आई म्हटलं आणि वेद आई का आहे याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. उदाहरण तिथं दिलेलं आहे. शतश्लोकी नावाचा ग्रंथ आहे. मोठा असा श्लोक आहे. स्वंबालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्रे द्राक्षम खार्जुरम आम्रम सुकदलमथवा योजयत्यंबिकास्य तद्वच्चे तोती मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधो पाये रणेके रवशंपनिषद बोधयामास सम्यक. असा मोठा एक श्लोक आहे. त्याचा अर्थ सांगतो. लौकिकातील आईचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्या आईचं उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे स्वतःचं रडणारं बाळ ते बाळ शांत व्हावं अशी इच्छा करणारी त्याची आई काय करते? त्या बाळाला काहीतरी पदार्थ देऊन काय करते? शांत करते. काय काय देते? द्राक्षम द्राक्ष देते, खार्जुरम खजूर देते, आम्रम आंब्याचे दिवस आंबे देते, सुकदलम चांगली केळी देते. आता कदलम म्हटलं असतं तरी चाललं असतं. कदली फलम केळी. सुपद का जोडलं बरं? का हो माऊली? त्या काळात तर चांगलीच केळी असतील की नाही? पण त्यांना माहित होतं पुढे हे कार्पेटमध्ये पिकवतील म्हणून सुपद करून चांगली केळी देते. आम्ही तर गमतीनं म्हणत असतो 2500 वर्ष झाले हा श्लोक रचून. आता जर आचार्य असते तर द्राक्षम खार्जुरम नसते म्हटले, चॉकलेटम बिस्किटम. काहीतरी पदार्थ देऊन ती त्या बाळाला काय करते? शांत करते. हे झालं उदाहरण.
बरोबर आहे का? मी तुमच्या सोबत चाललोय का? का नका जाऊ ऑर्डर आम्ही चाललोय, आम्हाला काही कळत नाही त्याच्यात. तुम्ही 3 जण एका मागे एक असतील तर मला तुमच्या मागोमाग येणं सोपं आहे. लक्षात, तुमच्यात ओढता नसेल तर मग कुठे जावे आम्ही? विठ्ठला. या आईचं उदाहरण दिल्यानंतर भगवान भाष्यकार त्या अर्ध्या श्लोकात सिद्धांत सांगतात. तद्वच्चे तोती मूढो बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात. अगदी त्याच पद्धतीनं अनंत जन्म विषय उपभोगाचे संस्कार चित्तावरती दृढ झालेले असल्यामुळं स्व उद्धारासंबंधी मूढ झालेले हे जीव यांच्या उद्धारार्थ ही श्रुतीरूपी माऊली अनेकही उपायही अनेक उपायांद्वारे प्रयत्न करते. विठ्ठला. मला या श्लोकातील फक्त अनेकही उपायही ही 2 पद महत्वाची वाटतात आजच्या अभंगात प्रवेशासाठी. वेद माऊली आहे आणि वेद माऊली बोललेली आहे. किती बोललेली आहे? खूप बोललेली. अनेकही उपायही अनेक उपाय तिनं सांगितलेले. त्याचं कारण असं आहे की जीव अनेक आहेत आणि त्या जीवांचे अधिकार वेगवेगळे आहेत. सगळ्यांचा अधिकार एकसारखा नाही, म्हणून अधिकार तैसा दावी याला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार असेल त्या अधिकारानुसार त्याच्या उद्धारार्थ श्रुती माऊली त्याला वेगवेगळं काय सांगणार आहे? साधन सांगणार आहे. म्हणून श्रुतीला खूप बोलावं लागलं. अनंता वै वेदा. हा वेदानं किती बोलल्या गेलं? वेदाकडून खूप खूप. दुसरे सगळे ग्रंथ जे आहेत ना त्यांचं कलेवर आपल्याला सांगता येत परिमाण, त्यातील श्लोक संख्या आपल्याला सांगता येणं शक्य आहे. पण वेद किती बोलला हे काही सांगता येत नाही. महाभारत किती श्लोक आहे? झाले 1.25 लाख भारत. ज्ञानोबारायांनी सांगितलं 1.25 लाख श्लोक आहे. रामायण किती आहे? 24,000 श्लोक आहेत वाल्मिकी रामायणामध्ये. आणि समग्र रामायणांचा विचार केला तर चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटी श्लोकात्मक त्याचा काय आहे? विस्तार आहे. सगळ्या ग्रंथांचं कलेवर. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 9,033 ओव्या आहेत. 4,092 तुकोबरायांच्या अभंग आहेत. सगळ्यांचं प्रमाण आपल्याला सांगता येतं, संख्या सांगता येते. पण वेद किती बोलला हे काही संख्येमध्ये सांगता येत नाही, कारण वेदाला खूप बोलावं लागलं. ज्ञानोबराय तर त्या अमृतानुभवामध्ये म्हणतात वेदू काय काय न बोले. वेद काय काय बोलणार नाही, सगळंच बोलतो. अगदी शेती कशी करायची हे सांगण्यापासून अंतराळ यान निर्मितीपर्यंत सगळं कोणी सांगितलं? वेदान. शरीर चिकित्सा शास्त्र, युद्ध कला, 14 विद्या, 64 कला ज्याला म्हणतो आपण, ते सगळं कोणी सांगितलं? वेदान. म्हणजे वेद किती बोलला? वेद अनंत बोलला. वेदाच्या बोलण्याला अंतच नाही आहे. पण जरी वेद अनंत बोललेला असला तरी अनंत बोलण्यामध्ये त्याला स्वारस्य नाही आहे. अनंत बोलावं हे त्याचं तात्पर्य नाही आहे. त्या अनंत बोलण्याच्या पाठीमाग त्याचा तात्पर्यार्थ एवढासाच आहे. अभंगाचं पहिलं चरण. वेद अनंत बोलिला. 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 अर्थ तुलाची साधिरा. अर्थ तुलाची साधिरा. अर्थ तुलाची साधिरा. तुझी चरण धावे. तुझी चरण धावे. अर्थ तुलाची साधिरा. अर्थ तुलाची साधिरा. अर्थ तुलाची साधिरा. तुझी चरण धावे. तुझी चरण धावे. वेद अनंत बोलिला. तुकाराम महाराज म्हणतात वेद किती बोलला? अनंत. ज्याचा अंतच नाही, ज्याची संख्याच सांगता येणार नाही किती बोलला ते. इतकं वेद बोलला, पण तेवढं बोलावं याच्यात त्याचं काही तात्पर्य नाही. अर्थ इतुलाची शोधिला किंवा इतुकाची साधिला. त्या अनंत बोलण्याच्या पाठीमागचं वेदाचं तात्पर्य एवढंच आहे.
त्याला एवढासाच अर्थ जगाला सांगायचा आहे आणि तेवढासा अर्थ जगाच्या बुद्धीवर आरूढ करण्याकरिता त्याला अनंत बोलावं लागेल. म्हटलं मग एवढासाच त्याचा तात्पर्य अर्थ असेल तर अनंत का बोलला वेद? लक्षात आलं का? जर तात्पर्य अर्थ एवढासाच असेल तर तोच सांगावा सरळ सरळ. एवढं बोलण्याची काय गरज आहे? उदाहरण सांगतो ना. किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा. मी विषय वाक्य उच्चारताना काय म्हटलो? जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराजांनी वेदशास्त्र पुराणांचं तात्पर्य सांगितलं. किती वाक्यात सांगितलं मी? एका वाक्यात. भले आता हा 4 चरणाचा 6 चरणाचा जरी अभंग असता तरी किती वाक्यात सांगितलं असतं? एका वाक्यात. 100 चरणाचा अभंग घेत नाहीत कीर्तनाला, पण असं समोर ठेवला आणि विचारलं तुम्ही आणि त्याचा अभ्यास जर माझा असेल तर त्या 100 चरणाचं तात्पर्य सुद्धा किती वाक्यात सांगू शकतो? एका वाक्यात. 100 चरणाचा अभंग सोडून द्या, समग्र ग्रंथ ठेवला आणि तो जर षडलिंगपूर्वक मी अध्ययन त्याचं केलेलं असेल, उपक्रमोपसंहारो अभ्यासापूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. तात्पर्य निश्चयाची 6 लिंग शास्त्राने सांगितलेले आहे. तसं अध्ययन झालं पाहिजे आणि तसं मी केलेलं असेल तर त्या समग्र ग्रंथाचं तात्पर्य किती वाक्यात सांगू शकतो? एका वाक्यात. मग आता सुरुवातीला बाबांनी मला कीर्तनाला बोलवलं, मी कीर्तनाचा अभंग घेतला, चाल झाली, नमन झालं, अभंग उच्चारून दाखवला आणि विषय वाक्य उच्चारलं असतं. तुकाराम महाराजांना या अभंगातून हे सांगायचं आणि जय विठ्ठल गेलो असतो निघून. मग हे 1.5 तास कशाला घसात आणावं लागला असतं? हे 1.5 तास काय सांगायचे? जे तात्पर्य अर्थ त्याचा विस्तार करायचा. म्हणजे तो जो तात्पर्य अर्थ आहे, जे विषय वाक्य उच्चारलेलं आहे एक वाक्य, ते बुद्धीवर आरूढ करण्याकरिता हा प्रपंच. विठ्ठल त्या अनंत बोलण्याच्या पाठीमागं वेदाला एवढासाच अर्थ सांगायचा आहे. उदाहरण सांगू 1-2. श्रीमद भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18. समग्र श्लोक संख्या किती आहे? 700. आता प्रत्येक अध्यायाची नावं वेगवेगळी आहेत. पहिल्या अध्यायात अर्जुनाला मोह झाला, दुःख करू लागला, अर्जुन विषाद योग नाव त्याला पडलं. दुसऱ्या अध्यायात ज्ञानाची चर्चा केल्या गेली, सांख्ययोग. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले. तिसऱ्या अध्यायात केवळ कर्माची प्रतिष्ठापना केली, म्हणून कर्मयोग. अशी वेगवेगळी काय आहे? नाव आहे. मग मला सांगा, कमीत कमी या भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायात कमीत कमी किती विषय देवानं सांगितलेले असले पाहिजे? श्लोकागणिक 1 विषय असं 700 विषय जरी नसले सांगितले तरी कमीत कमी अध्याय गणिक 1 असे कमीत कमी किती विषय सांगितलेले असले पाहिजेत? 18 तर सांगितले असले पाहिजे की नाही? पण एक जणानं सांगितलं 18 अध्यायात आणि 700 श्लोकात देवानं एकच विषय सांगितला. पटतंय का आपल्याला? हे हो किंवा नाही म्हणा, पण त्याच्या अगोदर विचार करा थोडासा. एक जणानं सांगितलं, जरी अध्याय 18 असले आणि श्लोक 700 असले तरी देवानं एकच गोष्ट सांगितली. पटतंय का आपल्याला? कमीत कमी 18 तर गोष्टी सांगितलेल्या असल्या पाहिजेत. पटतंय की नाही? नाही किंवा हो म्हणण्यापूर्वी मला विचारा, नेमकं कोणी सांगितलंय ते? कोणी सांगितलं माहित आहे का? ज्ञानोबारायांनी सांगितलं. विठ्ठला 700 श्लोक 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. ज्ञानोबारायांनी समग्र गीतेचं तात्पर्य या ओवीतील फक्त या अर्ध्या चरणात आणलेलं. 3.5 चरणाची ओवी. जरी 700 श्लोक असले, 18 अध्याय असले तरी त्या 700 श्लोक 18 अध्यात्मक गीतेमध्ये भगवंतानं एकच गोष्ट सांगितली. जे देव बोलिले एक. काही एक गोष्ट सांगितली बा, दुसरीकडे नाही शोधायचं, ओवीतच पाहिजे. आज तर ओवीतच. माणसं ओवी प्रवचनाला घेऊन साऱ्या जगातलं सांगतात, ओवीतलंच राहतं. आणि लोक गमतीनं त्यांचा अभिनिवेश ज्यांना आहे ते सांगतात, बाबांनी ओवीवर तासभर प्रवचन केलं पण ज्ञानेश्वरीकडे पाहिलंच नाही. म्हटलं पाहिल कसा? त्याच्यातलं सांगितलंच नाही. विठ्ठल दुसऱ्या ओवीत नाही शोधायचं. जे देव बोलिले एक. 700 श्लोकात आणि 18 अध्यायात देवानं एकच गोष्ट सांगितली. काय एक गोष्ट सांगितली? दुजे नाही, द्वैत नाही, जीव परमात्म्याहून वेगळा नाही, एवढीच गोष्ट सांगितली. विठ्ठल ज्ञानोबारायांनी 700 श्लोकाचं तात्पर्य दुजे नाही एवढ्याच 2 पदात सांगितलं. अर्थ इतुलाची शोधिला, एवढासाच तात्पर्य अर्थ सांगितला. अनेक ग्रंथांचं सांगता येणं शक्य आहे. रामायणाचा उल्लेख आपण करूनच आलो. 100 कोटी श्लोकात्मक रामायणाचा विस्तार आहे, पण एका महाविद्वानानं त्या सगळ्या रामायणाचं तात्पर्य एका श्लोकातच सांगितलं. एक श्लोकी रामायण नाही बरं का. ते एक श्लोकी रामायण म्हणजे रामायणात काय काय घडलं ते एका श्लोकात सांगितलं. आदो राम तपोवनाधिगमनम, ते नाही. त्या तात्पर्य काय आहे त्या सगळ्या 100 कोटी श्लोकांचं नेमकं
त्यांनी सांगितलं यांती न्याय प्रवृत्तस्य तिर्यंचोपी सहायताम अपंथानंतु गच्छन्तम सोदरोपी विमुंचती. त्याचा अर्थ सांगतो. त्या महाविद्वानानं या रामायणाचं तात्पर्य सांगताना एका श्लोकात सांगितलं. त्यानं सांगितलं जर आपण सन्मार्गाने चालू, सत्याच्या मार्गाने जाऊ, नीतीच्या धर्माच्या मार्गाने जाऊ तर तिर्यंचोपी सहायताम, तिर्यक योनीतील पशुपक्षी सुद्धा आपलं सहाय्य करतील. भगवान रामचंद्रांना वानरांनी सहाय्य केलं की नाही? वानर हाती लंका घेवविली म्हणे तुका, राणेची या पाले खाईरा नेवाणे करविली लंकेश्वरा. कारण रामप्रभू सत्याच्या मार्गाने चाललेले होते. हे त्या रामायणाचं तात्पर्य आहे. आणखी काय आहे? अपंथानंतु गच्छन्तम सोदरोपी विमुंचती. आणि जर अन्यायाच्या मार्गाने आपण जाऊ तर सोदरोपी सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला सोडून जाईल. विभीषण रावणाला सोडून गेला. विठ्ठला. एका श्लोकात तात्पर्य सांगितलं, 100 कोटी श्लोकात. असं सगळ्या ग्रंथांचं सांगता येणं शक्य आहे, पण वेळ नाही तेवढी. आपण भगवान शंकराचार्यांना विनंती करू, सगळ्याच ग्रंथांचं एकदाच आणि अर्ध्याच श्लोकात सांगा बघा. ते म्हटले कोट्यावधी ग्रंथाचं तात्पर्य आणि एक श्लोक नाही, अर्ध्याच श्लोकात सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ते म्हटले कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलं ते मी तुला अर्ध्या श्लोकात सांगतो. काय सांगितलं? ब्रह्मसत्यम, परमात्माच सत्य आहे. जगन्मिथ्या, येरवावगा पसारा हे मिथ्या आहे. आणि जीव हा ब्रह्म एव अपरा हा न तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. या 3च गोष्टी कोट्यावधी श्लोकात सांगितल्या. म्हटले मग 3च सांगायच्या, कोट्यावधी ग्रंथ कशासाठी केले? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही आमुप ग्रंथ केले. विठ्ठला. तेवढं सांगून लगेच कळालं असतं, तो विस्तार कशाला करावा लागला असता. अगदी त्याच पद्धतीनं वेदाचं तात्पर्य तुकाराम महाराज सांगतात. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला. वेद जरी अनंत बोललेला असला, सगळ्या विषयाची चर्चा त्यानं केलेली असली तरी त्याचा तात्पर्यार्थ एवढासाच आहे. नेमका काय आहे? अभंगाचं दुसरं. विठोबासी चरण दावे, 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 विठोबासी चरण नाम गावे, विठोबासी चरण दावे, विठोबासी चरण दावे, विठोबासी चरण दावे, विठोबासी चरण दावे. निज नाम गावे, निज नाम गावे, निज Oh,
विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हे केवळ वेदाचंच तात्पर्य आहे असं नाही बरं का. हे समग्र शास्त्रांचं आणि पुराणांचं देखील काय आहे तात्पर्य आहे. वेद जरी अनंत बोललेला असला तरी त्यातून त्याचा तात्पर्यार्थ एवढासाच निघतो आणि तो म्हणजे जीवांनी विठ्ठलाची शरणागती करावी आणि त्या विठ्ठलाचं नाव अंतकरणातील निष्ठेनं गावं. या दोनच गोष्टीमध्ये समग्र वेदशास्त्र आणि पुराणांचं तात्पर्य तुकोबारायांनी सांगितलं. विठ्ठला आता जीवानं कसं शरण गेलं पाहिजे, शरणागतीचे प्रकार काय काय आहेत, भक्तिशास्त्र शरणागती कशाला म्हणतं, वेदांतशास्त्र शरणागती कशाला म्हणतं, हा मोठा विस्ताराचा विषय आलेला आहे. नारदांनी भक्तिशास्त्रीय दृष्ट्या शरणागती तिची 6 प्रकार नारद पांचरात्र नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जेवढं काही शरणागतीचं चिंतन येतं त्यातील एखाद दुसरा प्रसंग सोडला तर बाकीचं सर्व चिंतन वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं असलेल्या शरणागतीचं आहे. पण या अभंगाच्या या पहिल्या चरणावर एक शंका आहे आणि तिचं समाधान करून आपल्याला थांबावं लागणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या चरणावर शंका येण्याचं काही कारण नाही, कारण तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, पाहिली पुराणे धांडोळिली दर्शन. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पाहावी पुराणी विचारोनी. हे कोण सांगू शकतो? ज्याने पुराणं पाहिलेली आहेत, म्हणून ते म्हणतात पाहिली पुराणे. आणि दर्शनशास्त्राचा मी धांडोळा घेतला, पण मी वेदाचा अभ्यास केला असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाही आणि कोणत्याही त्यांच्या प्रामाणिक चरित्रकारानं तसं नमूद केलेलं नाही. विठ्ठला मग ज्या ग्रंथाचं अध्ययनच तुम्ही केलेलं नाही, लौकिक दृष्टीनं ज्या ग्रंथाला तुम्ही हातही लावलेला नाही, त्याचं तात्पर्य तुम्ही कसं काय सांगू शकता? कमीत कमी ज्या ग्रंथाचं तात्पर्य सांगायचं तो ग्रंथ अभ्यासलेला असला पाहिजे, एवढी तर किमान पक्ष अपेक्षा आहे. इथं एखादा माणूस उठला आणि त्याने सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, पण या 9033 ओव्यातून ज्ञानोबारायांना नेमकं हेच सांगायचं आहे. सगळेजण अवाक झाले. एवढा मोठा महाविद्वान आपल्यामध्ये सामान्य रीतीनं बसलेला होता, आपण त्याला ओळखलं नाही, नमस्कार केला आणि एक जिज्ञासा निर्माण झाली. त्या जिज्ञासेपोटी प्रश्न केला, सामान्य जिज्ञासा, की बाबा एवढं ज्ञानेश्वरीबद्दल ठाम सांगू शकतो म्हणून सामान्य कोणीतरी प्रश्न केला असेल. महाराज तुम्ही ज्ञानेश्वरीबद्दल एवढं निश्चयाने सांगता, याचा अर्थ तुम्ही ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं असलं पाहिजे. आमची एक शंका आहे, प्रश्न आहे, तुम्ही ज्ञानेश्वरीचं अध्ययन कुणाकडे आणि किती वर्ष केलं? त्याने काय उत्तर दिलं? ज्ञानेश्वरीचं अध्ययन किती वर्ष, कुणाकडे, काय संबंध? मी ज्ञानेश्वरीच पाहिली नाही म्हणे अजून. मग ज्ञानेश्वरी ज्याने पाहिलीच नाही, हातही लावला नाही, वाचली नाही, तो ज्ञानेश्वरीचं तात्पर्य याच गोष्टीत आहे असं कसं सांगू शकतो? तुकाराम महाराजांनी वेदाच्या अभ्यासाची गोष्ट सोडून द्या, घोकाया अक्षर नाही माझा अधिकार असं म्हटलेलं आहे. वेदाची अक्षर घोकण्याचा अधिकार सुद्धा मला नाही असं म्हणणाऱ्या तुकोबारायांना वेदाचं तात्पर्य कसं काय ते सांगू शकतात? विठ्ठला एवढंच नव्हे तर त्या वेदाचा अर्थ मलाच ठाऊक आहे असंही म्हणतात. वेदाचा तो अर्थ मासे चढावा, वेदाचा तो अर्थ आम्हासी नाही, आम्हासीच आम्हालाच ठाऊक आहे. आणि म्हटले जे शिकले अथपासून इथपर्यंत धडधड म्हणून दाखवतात, कंठस्थ नाही. इरांनी व्हावा भार माथा, त्यांनी व्यर्थ पाठांतराचं ओझं वागवावं. वा रे वा, म्हणजे त्यांनी शिकून त्यांना कळाला नाही आणि तुम्ही अक्षर न घोकता कळाला, कसं काय? विठ्ठला आमचा प्रश्न एवढाच आहे की तुम्हाला वेदाचा अभ्यास न करता वेदाचा अर्थ कसा ठाऊक आहे किंवा वेदाचा तात्पर्यार्थ नेमका याच 2 गोष्टीत आहे असं तुम्ही कसं सांगू शकता? तर या शंकेचं थोडक्यात उत्तर आहे. काय उत्तर आहे? तुकाराम महाराजांनी जी काही साधना त्यांच्या जीवनात केली त्यामध्ये प्रामुख्यानं नामसाधना केलेली आहे. नामसाधने व्यतिरिक्त क्वचितच आपल्याला असा दाखला आढळेल किंवा आढळणार नाही. मज या कीर्तने विन नाही. कोणाला काय आचरण करायचे असतील ती त्यानं करावीत, जप तप योग इत्यादी, पण मला फक्त काय आवडतं? कीर्तन आवडतं, देवाचं चिंतन आवडतं
इतकं चिंतन केलं की नेघे 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 माझी वाचा विसावा, त्यांची वाणी विश्रांती घ्यायला तयार नाही आहे. म्हणू की एक आता म्हणा म्हणा. हा? प्रयत्न करतो. माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली या नामाचा घेतला, खंड या नामाचा घेतला, खंड या नामाचा घेतला, माझी मज झाली, माझी मज झाली अनावर वाचा, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली या नामाचा घेतला, या नामाचा घेतला, इतकी नामसाधना तुकोबरायांनी केली की ते म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा. रात्रंदिवस त्या नामाचा देवाच्या नावाचा तुकोबरायांनी काय घेतला, छंद घेतला. त्याचा परिणाम काय झाला. तुकोबरायांचे एक अभंग आहे. न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाचिया, जे कळणं कठीण आहे, जे शिकून कळणं कठीण आहे ते उगले सहज कळून येईल. कशाने? देवाच्या नामचिंतनानं. म्हणून तुकाराम महाराज वेदवाणी बोलूही शकले आणि वेदाचा तात्पर्यार्थ सांगूही शकले. विठ्ठला क्षराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा, बोले निगम कळा पाहे विठ्ठल प्रसाद. त्या भगवंताच्या प्रसादानच वेदवाणी तुकाराम महाराज बोलू शकले आणि त्या वेदाचा तात्पर्यार्थ जाणू शकले. अजून एक मला आपल्याला एक अभंगाचं चरण सांगायचंय. त्याच्यासाठी एक उदाहरण, एक भूमिका तयार करावी लागेल आपल्याला. आपण एखाद्या मोठ्या उच्च अधिकाऱ्याकडे काही काम घेऊन गेलो आणि त्यानं काम करण्यास काय केला, नकार दिला, स्पष्ट नकार दिला. हे तुमचं काही काम मी करणार नाही. पण योगायोगाने म्हणा काही का म्हणा, त्याचा बाप आपल्या ओळखीचा होता, लक्षात आलं, आणि चांगल्या ओळखीचा होता. त्यावेळेस उघड नाही पण मनात की मनात माणूस म्हणतो, काय म्हणतो, आठ आहे आपलं सगळ्याला, ते तू नाही तुझा बाप काम करेल, मनात का होईना म्हणतो की नाही. एवढं कळालं, पुढचं कळेल. तुकोबराय देखील म्हणतात देवाला, तुकोबराय म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला. तुकाराम महाराज म्हणतात वेद आमच्यावर रुसला, आम्हाला त्यानं दारातही उभं केलं नाही, अक्षर घोकण्याचा अधिकार सुद्धा दिला नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, वेद आम्हावरी रुसोनिया गेला, रुसोनिया गेला, आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, आम्ही त्याच्या बाला धरिले
आणि त्याच्या बाला तुकोबाराय म्हणतात वेद आम्हावरी रुसोनिया गेला, आम्हाला त्यानं दारात उभं केलं नाही, अक्षर घोकण्याचा अधिकारही दिलं नाही. तुम्ही काय केलं? आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी, त्याच्या बापाला कंठात धारण केलं, कंठी धरिला कृष्णमणी अवघा जणी प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. आणि त्या भगवन नामाच्या बळानं आम्ही वेदाचा तात्पर्य अर्थ जाणला. वेद अनंत बोलिला अर्थही तुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हे केवळ वेदाचं तात्पर्य आहे असं नाही, सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार. समस्त शास्त्रांचा सुद्धा अंततः हाच विचार आहे. अंती शब्द महत्वाचा आहे, नाहीतर मग ते शास्त्रकार तोंडेशी तोंडा न मिळे ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. कोणाचंच मत कोणाला जुळत नाही. नैको मुनीर यस्य मतन न भिन्नम, असा एकही मुनी नाही की ज्याचं मत परस्पराहून भिन्न नाही, म्हणजे भिन्नच बोलतात. विठ्ठला पण शब्द महत्वाचा आहे. अंती अंततः शेवटी का होईना हे भिन्न भिन्न बोलणारे शास्त्रकार त्यांचं ऐक्य होतं. खरी गोष्ट ही आहे की त्यांचं अगोदरच ऐक्य असतं. लक्षात आलं का? मग वेगवेगळं का बोलतात, वेगवेगळे सिद्धांत का सांगतात? त्याचं कारण आहे वेगवेगळ्या मताचे असलेले जीव त्यांना गोळा करून देवाकडे घेऊन जायचे. त्याच्यासाठी आम्ही उदाहरण देत असतो एक. आता काय सांगायला अडचण नसावी, त्या आळंदीमध्ये राहिलो ना आपण बरीच वर्ष, तिथं ते लक्षात आलेलं उदाहरण म्हणून. काही लोक असे चतुर असतात की सगळ्या पक्षात आपल्याच घरची माणसं उभी करतात. कशासाठी? कोणी निवडून आलं तर घरातलंच येते, म्हणजे सत्ता कुठं राहते. हे उदाहरण आहे, फक्त उदाहरण. ते आळंदीला पाहिलं होतं. त्याच्यातून काय सांगायचंय तुम्हाला? तर गोष्ट अशी आहे की हे शास्त्रकार सगळे एकच आहेत, ईश्वराचे अवतारच आहेत. नाही ते मुनयो भ्रांता हा सर्वज्ञत्वात् तेषाम. मधुसूदन सरस्वतींना सांगितलेलं आहे, ते मुनी काही भ्रांत नाहीत, ते सर्वज्ञ परमेश्वराचे अंश आहेत. मग वेगवेगळं का बोलतात? माणसं वेगवेगळ्या मताचे आहेत ना. एकच जर बोलले तर त्या मताचे लोक येतील आणि बाकीचे बाजूला जातील, अवैदिक पंथात जातील ना. ते त्यांना वेद मार्गातच ठेवायचंय म्हणून वेगवेगळं बोलतात. आणि सगळ्यांना घेऊन अंततः कुठे येतात? याच तात्पर्य अर्थापर्यंत येतात. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. इथं 6 शास्त्र हा प्रयोग केलेला नाही बरं का, जाता जाता सांगतो. आता सकळ शास्त्रांचा विचार, सकळ शब्दात नास्तिक दर्शनकार सुद्धा येतात. विठ्ठला तुम्ही म्हणाल जे देव आणि वेदच मानत नाहीत त्यांचं तात्पर्य अर्थ विठ्ठलाला शरण जाण्यात कसा काय असू शकेल? असेल, पण ते काय 2 मिनिटात सांगायचा विषय आहे का? सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार, एवढा विषय 4-6 कीर्तन करावे लागतील. विठ्ठला बाह्य दृष्टीनं देवाला न मानणारे जे शास्त्रकार त्यांचा सुद्धा तात्पर्यार्थ हाच आहे. फक्त जनांना वैदिक धर्मात कसं करून स्थिर ठेवायचं आहे. सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. आणि वेदांताचा तोच सिद्धांत सुलभ करून कथेच्या द्वारे, गोष्टीच्या द्वारे पुराणांनी जनसामान्यांसमोर ठेवला. त्या 18ही पुराणांचं महातात्पर्य हेच आहे शेवटचं चरण. 18 पुराणे 18 पुराणे सिद्धांत 18 पुराणे 18 पुराणे 18 पुराणे तुका म्हणे हाती है तुका म्हणे हाती है तुका म्हणे हाती है तुका
म्हणे हाती हे विठोबाचे विठोबाचे शरण जावे विठोबाचे तुका म्हणे हाती तुका म्हणे हाती तुका म्हणे हाती विठोबाचे विठोबाचे शरण जावे विठोबाचे 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 ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अठरा पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. सिद्धांत शब्दाचा अर्थ आहे तात्पर्य. सिद्ध अंत तात्पर्य निष्कर्ष. त्या 18ही पुराणांचा निष्कर्ष सिद्धांत तात्पर्य हेच आहे. तुका म्हणे हाची हेत. हेत म्हणजे उद्देश. हेत शब्दाचे बरेच अर्थ आहेत, इथं उद्देश शब्द जोडतो. त्या 18ही पुराणांचा उद्देश हाच आहे की जीवांना विठ्ठलाची शरणागती करायला लावणं आणि त्या जीवांकडून देवाचं नाव निष्ठापूर्वक गाऊन घेणं. या समग्र अभंगाला ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या एका अभंगाच्या एका चरणात गुंफलेलं आपल्याला आढळून येतं. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती किंवा गाईले पुराणी. तुका म्हणे वेदवाणी 18 पुराणी सिद्धांत. तुका म्हणे हाची हेत. विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. या अभंगाचं काहीसं चिंतन या कीर्तनाच्या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला. आदरणीय हरिभक्तीपरायण उद्धवजी महाराज, आपण बाबा म्हणतो त्यांना सगळेजण, बाबांनी मला ही कीर्तन करण्याची आज्ञा दिली. त्यांचा आणि माझा संबंध हा तुम्हाला ठाऊक नसेल म्हणून सांगावं लागेल. मी आळंदीला जाण्याच्या पूर्वी शेवगावला ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हापासून त्यांचा माझा संबंध किंवा परिचय आहे. आमच्या गावी कीर्तनाच्या निमित्तानं त्यांचं येणं किंवा नेवासेला मुद्दाम होऊन त्या काळात दर्शनाला येणं जे व्हायचं आणि त्यांच्याकडे बसणं व्हायचं आणि अध्यात्मासंबंधी मार्गदर्शन त्यांच्याकडून चांगल्या रीतीचं उत्तम रीतीचं होत होतं. म्हणजे त्याला किती काळ लोटला असेल, 2000च्या पूर्वीचा तो काळ असावा. महाराज एकदम नवोदित आणि प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून या भागामध्ये नावाजलेले होते. बऱ्याच ठिकाणी त्यांची काल्याचीच कीर्तनं त्या काळात आरंभलेली होती. आमच्या गावी देखील काल्याच्या कीर्तनाला बाबा त्यावेळेस आलेले होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस मी आळंदीला गेल्यानंतर देखील बाबा मधनं आळंदीला यायचे. ते जरी ते प्रसिद्ध कीर्तनकार होते तरी देखील त्या काळातही त्यांच्यातील साधक जागा होता. आणि ते 1-2 महिने इकडं कीर्तन करून त्यांना कंटाळा आला की ते म्हणायचे आता ज्ञानेश्वरीचं पारायण एखाद दुसरं अजान वृक्षाखाली झालं पाहिजे. आणि ते आळंदीला यायचे. आणि आळंदीला आल्यानंतर देखील ते विद्यार्थ्यात ते म्हणायचे नाही आता मला आहे ना आज मधुकरीचंच अन्न सेवन करावं वाटतं. आणि मग ते आम्ही ज्या रूमवर त्या धर्मशाळेत राहत होतो तिथं त्यांचं येणं व्हायचं. त्यांना एक तुम्ही लोकांनी दिलेली एक पदवी आहे समन्वयाचार्य. समन्वय कसा करावा हे खरंच त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे. त्या दिवशी आम्ही सहजच आलो होतो आणि बोलता बोलता विषय मी सांगितलं, म्हटलं बाबा तुम्ही त्या काळात इतकी धावपळ केली, आता थोडंसं थांबून घेतलंय, तुम्ही संध्याकाळी कुठं जात नाही. आमची तर आता सुरुवात किंवा आरंभ झाला, आम्ही तर कंटाळूनच गेलो बाबा. पुढच्या वर्षी थोडंसं ब्रेक आम्ही लावणार, एखाद दुसरा दिवस आठवड्यातला ठेवला पाहिजे. त्यावेळेस बाबा म्हटले मग बरं होईल तुमचं इकडं येणं किंवा आम्ही तिकडं येणं, तुम्ही वेदांतात काय शिकले ते आम्हाला सांगा, आम्ही आमचे अनुभव सांगू. म्हटलं वेदांतातले अनुभव ते चिरस्थिर आहेत, ते शिकण्यासारखं म्हणजे फार कष्ट नाही पडत. शास्त्र बदलत नाही ना, न बदलणारं शास्त्र शिकणं सोपं, पण नित्य बदलणारे लोक त्यांच्याशी नित्य संबंध ठेवणं हे कठीण. बोललेलं लक्षात आलं. न बदलणारं शास्त्र अवगत करणं एक वेळ खूप सोपं, पण नित्य बदलणारे लोक त्यांच्याशी नित्य संबंध ठेवणं, म्हटलं हे आम्हाला तुमच्याकडून शिकण्यासारखंच आहे बाबा. आणि मग अशी बोलून गेलो मी. सकळ शास्त्रांचा विचार तिथे एक सुचलेलं सांगून जातो.
आम्ही वारकरी सांप्रदायिक जी सगळी गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी जी मंडळी आहेत आमची, देवानं प्रत्येकाला वेगवेगळी प्रतिभा दिलेली आहे. कोणी पारंपरिक चाली जतन करून ठेवल्या असतील आमच्या राम महाराजांसारख्या, कुणी त्याला वेगळी प्रतिभा असेल, लोकांना एकत्र करणं, लोकसंग्रह करणं ही त्याला प्रतिभा देवानं दिलेली असेल, कुणाला त्या शास्त्रामध्ये गती दिलेली असेल, कुणाला त्या संत वाङ्मयामध्ये गती दिलेली असेल. देव चतुर आहे, देवाला काय करायचंय त्याचं काम करून घ्यायचंय. म्हणून ह्या प्रत्येकाला वेगवेगळी प्रतिभा देऊन या जगामध्ये भक्तीचा, ज्ञानाचा, संत वाङ्मयाचा प्रचार देव करून घेतो. बाबांच्या संबंधानं बोलायचं तर सुशिक्षित समाजामध्ये वारकरी संप्रदायाची शुद्ध तत्व रुजवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा. विठ्ठल विठ्ठल. त्या मानाने खेडूत जो वर्ग असतो तो वारकरी संप्रदायाशी त्याची नाळ तशी जुळलेलीच असते. पण शहरीकरण वाढतं, शहरीकरण, शहरात असलेली लोक ती वेगवेगळ्या संप्रदायामध्ये जाण्याची दाट काय असते, शक्यता असते. अशा लोकांना वारकरी संप्रदायात स्थिर ठेवण्याचं मोठं काम बाबांनी केलेलं आहे. मी पूर्वी देखील बोललो होतो, आता बोलेल, आणि पुढे जरी प्रसंग मला बोलायचा आला तर जो गुण मला आवडलेला असतो तो मी बोलल्या वाचून राहत नाही. आता त्यांच्यासमोर बोललं त्यांना आवडणार नाही, पण मग कुठं बोलायचं दुसरीकडे. तुम्ही थांबताल का आता मग इथं झाल्यानंतर? असं इथंच सांगावं लागतं. त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे. आणि अगदी त्या काळात सुद्धा, अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा त्यांच्यातील मी सांगितलं साधक जागृत होतात. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मला कुठंतरी अशी 2-3 एकर जमीन घेऊन काहीतरी गुरुकुल असं सुरू करावं वाटतं. कधी म्हटले त्याला मी आळंदीला नेटकच गेलेलो असेल त्या काळात म्हटले होते असं आहे. आणि त्यांचं ते स्वप्न भगवंतानं पूर्ण केलं. विद्यार्थ्यामध्ये ते रमतात. आणि सायंकाळची कीर्तनं त्यांनी आता बंदच केली, कारण ते म्हणतात मागं वळून पाहिलं तर मला तर आश्चर्य वाटतं किती पळालो म्हणून. रात्रंदिवस किती लांब लांबपर्यंतची कीर्तनं. आणि त्यांनी सकाळची कीर्तनं करून संध्याकाळी विद्यार्थ्यामध्ये वेळ ते घालवतात, त्यांना शिकवतात, पाठ घेतात. त्यांनी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची आज्ञा केली आणि त्यानुसार मी या ठिकाणी काही मोडकी तोडकी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज ज्ञानोबरायादी संत पुरुषांच्या चरणी समर्पित करून आपण या ठिकाणी थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय